एडवोकेट आशीष शेलार जी, प्रेसिडेंट ऑफ बीजेपी मुंबई। और इस बैंड की चकाचौंध भरी जिंदगी को हमारे साथ, हमारी जिंदगी से जोड़ते हुए यहाँ पर मौजूद हमारे एमएलए एडवोकेट आशीष शेलार जी हमारे बीच, हमारे साथ आज यहाँ पर मौजूद है। जैसे हम सब जानते हैं, हर साल बैंडर रिक्लेमेशन और पूरी तरह से चमकती हुई ये बैंडर की लाइट ऑफ होप हमें नजर आती है, और आज भी इसी तरह इसका इनॉग्रेशन हम यहाँ पर पूरा करते हुए हमें नजर आएंगे। सगळ्यांना नमस्कार। दरवर्षी आपण या रिक्लेमेशनच्या प्रमाणावर नवीन वर्षाचं स्वागत एक उत्कृष्ट रोषणाई करून त्या ठिकाणी करतो, आणि मुंबईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्याची ही आपण आणि भारतीय जनता पक्षाने सुरू केली, याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे आणि अभिमान आहे। कारण मग आम्हाला बघून काही लोकांनी शिवाजी पार्कला सुरू केलं, पण त्यांनी केली तर चांगलं आहे, चांगल्या कामाचा पाठपुरावा केलाच पाहिजे। हा पूर्ण परिसर आणि विभाग मुद्दामून या ठिकाणी सांगावंसं वाटतं, एक 10 वर्षापूर्वी या ठिकाणी आमचे स्थानिक रहिवासी प्रतिनिधी आहेत। हा अतिशय ज्याला आपण म्हणतो मृतावस्थेत होता, एकदम डेड अशा पद्धतीचा अनैतिक गोष्टी या ठिकाणी चालत होत्या। हा विभागातील लोकांनी चालायला इथे यावं, त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ काही ना काही त्यांच्या ऍक्टिव्हिटीज व्हाव्यात, यासाठी पहिल्यांदा जिम सुरू केली, सौंदर्यीकरण केलं। आताही काम अजून काही बाकी आहे, ते आपण त्या ठिकाणी करतो, आणि हा पूर्ण विभाग सुंदर करण्याचं काम प्रमोटरचं आपण केलं। मग समोरच्या बाजूला जे अर्धवर्तुळाकार जागा आहे, ती जागा अशी खूप वाईट अवस्थेत होती, आणि सांगायला आनंद होतो की मुंबईतला पहिला योगा पार्क ज्याला आपण म्हणू ते योगा पार्क आपण त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी सुरू केलं। बरोबरीने मग काही लोक अजून जोडली गेली, आणि मग या सगळ्याला लागणारी इलेक्ट्रिसिटी जी आहे ती पर्यावरणपूरक असेल तर चांगलं होईल, आणि म्हणून इको फ्रेंडली पर्यावरणाला पूरक म्हणून त्या ठिकाणी सोलार पॅनल्स बसवून तो सगळा परिसर योगा पार्कचा जो आहे त्याच्याला मिळणारी ऊर्जा ही आपण सोलार पॅनलवर निर्माण करणारी ऊर्जा वापरली, आणि अशा पद्धतीचे सार्वजनिक स्थळ त्या ठिकाणी विकसित केलं। पुढे जाऊन आपण उजवीकडे बघाल तर या ठिकाणी एक ऍग्रीकल्चर एक त्या ठिकाणी कंटेनर आपल्याला दिसेल। इस्रायलच्या सरकारशी एक टायअप करून, एका टेक्नॉलॉजीशी टायअप करून, नॉट सरकार, त्या ठिकाणी एक फार्मिंग म्हणजे ऑर्गॅनिक भाज्या या कशा आपल्याला पर्यावरणपूरक निर्माण म्हणजे उगवता येतील, त्या उद्याची जी आवश्यकता आहे, उद्याला जी फार्मिंगची अडचण आहे त्याचं एक मॉडेल आपण या ठिकाणी केलं। बरोबरीने जिमचे इक्विपमेंट्स, व्हॉलीबॉलचे कोर्ट, एक एक गोष्टी वाढवत गेलो, आणि त्यानंतर गेले काही वर्ष आपण ही रोषणाई करतो। आज या रोषणाईचे आपण उद्घाटन या ठिकाणी करतो। याला धरून बांद्रात अजून एक ऍडिशनल म्हणजे ही दिस इज अ लाईट ऑफ होप्स, आणि दुसरीकडे बांद्राचं रोषणाई असं म्हणून काटर रोडला सुद्धा यावर्षी आपण एक क्रिसमस ट्री आणि त्या ठिकाणी रोषणाईचा पार्ट 2 केलेला आहे। त्यामुळे पूर्ण वांद्रे, खार, सांताक्रूज हा परिसर उजळून निघेल, लोकांना आनंद मिळेल, उत्साह मिळेल, तरुणांना त्या ठिकाणी येण्याची संधी मिळेल, लहान मुलं आनंदाने साजरा करतील, आणि 31च्या रात्रीत आम्ही इथे असतो तर त्यावेळेला पाय ठेवायला जागा नसते, त्यामुळे तुम्ही सगळे आमंत्रित आहात। 31ला सुद्धा या नवीन वर्षामध्ये सर्व नवनवीन गोष्टी होणार आहेत, ज्यामध्ये पहिलं तर जानेवारीच्या महिन्यामध्ये राम मंदिराचं उद्घाटनच होणार आहे। निवडणुका पण आहेत, त्यामुळे निवडणुका असल्यामुळे तुम्हाला रोषणाईत आणल्यामुळे तुम्ही मला विसरणार नाही आहात याची मला पूर्ण कल्पना आहे। आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा। या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आमचे पोलीस, ट्रॅफिक पोलीस, MSRDCचे अधिकारी, BMC, सर्व तिथले स्थानिक कार्यकर्ते, आमचे सर्व स्थानिक रहिवासी संघ, या सगळ्यांची मदत होते।
बरोबरीने या ठिकाणी म्युझिकल प्रोग्राम सुद्धा होणार आहेत। 6 आणि 7 ला फूड फेस्टिवल पण या ठिकाणी आहे। आपण सगळ्यांचा लाभ घ्यावा। आपल्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुंबईकरांमध्ये आणि याप्रमाणे ते स्विच ऑन करण्याची तयारी इथे सुरू झालेली आहे। सगळे तयार आहात का? आवाज येते, सगळे तयार? लाईट्स ऑफ जोरदार तयारी आपण ह्या 2023 ला बाय बाय करण्याची तयारी करू आणि 2023 ला स्वागत करण्याची तयारी करूया। लाईट्स ऑफ होप पूर्णतः या बँड्राच्या रेडिओचा सुंदर तयारी पाहायला मिळते। Organized by our beloved Nati starting 9 वाजेपर्यंत आपल्याला दररोज नवनवीन ऍक्टिव्हिटीज पाहायला मिळणार आहेत, अनुभवायला मिळणार आहेत। Yes, the lights of hope have started.